राष्ट्रकुल यालाच कॉमनवेल्थ असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या, कॉमनवेल्थ म्हणजे काय? प्रजेचं कल्याण. तर ही एक संकल्पना जी आहे, ही संकल्पना भारत जेव्हा ब्रिटिशांची वसाहत होता त्यावेळी अस्तित्वात आलेली ही संकल्पना आहे. सध्या या राष्ट्रकुल परिषदेमध्ये किंवा या राष्ट्रकुल संघटना म्हणा किंवा परिषद म्हणा किंवा समूह म्हणा, यामध्ये सध्या 53 देश सहभागी आहेत आणि यांची कामकाजाची भाषा जी आहे ती इंग्रजी आहे. इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालोघात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची स्वयंस्फूर्त आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. आत्ता सध्याच्या याला आपण राष्ट्रकुलाचा अर्थ कसा घेऊ की एकेकाळी इंग्लंडच्या साम्राज्याअंतर्गत येणाऱ्या ह्या सर्व वसाहती होत्या. पुढे या वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढे, स्वातंत्र्य चळवळी, आंदोलने सुरू झाली आणि या वसाहती एक एक करत स्वतंत्र होत गेल्या. यांनी आपल्यासाठी लढा उभारून स्वातंत्र्य मिळवलं स्वतःसाठी. परंतु स्वतंत्र होऊनही ब्रिटनशी त्यांचे असलेले संबंध त्यांनी व्यापारीदृष्ट्या किंवा राजनैतिकदृष्ट्या चालूच ठेवले. किंबहुना ब्रिटनच्या साम्राज्यात येणाऱ्या इतर वसाहतींशीही त्यांचे जे काही संबंध ब्रिटिश वसाहत म्हणून पूर्वापार चालत आलेले होते ते पण संबंध त्यांनी चालू ठेवले. आणि मग ह्या अशा वसाहतींनी हे संबंध जे आहे ते कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातनंच ही राष्ट्रकुल जे आधी पण होतंच, पण ह्या वसाहती या स्वतंत्र झाल्यावरही यांनी या राष्ट्रकुलामधला आपला सहभाग कायम ठेवला. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं की या वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतरही स्वयंस्फूर्तपणे म्हणजे कोणाच्याही दबावाने नाही तर त्यांच्या स्वतःच्या इच्छेने ते या राष्ट्रकुलाशी निगडीत राहिले किंवा राष्ट्रकुलामध्ये सहभागी राहिले. आणि म्हणूनच आत्ताचं जे राष्ट्रकुल परिषद आपण म्हणतो ही अशी एक कालोघात स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची स्वयंस्फूर्त संघटना आहे असं म्हटलं जातं. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व वसाहतींमधील प्रजेचं कल्याण व्हावं म्हणून या संघटनेला किंवा या राष्ट्रकुल समूहातील वसाहतींच्या समूहाला कॉमनवेल्थ असं नाव त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याद्वारे देण्यात आलेलं होतं. साम्राज्याअंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर आणि प्रशासक यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करावी. राजकीय आणि प्रशासकीय व सामाजिक धोरणात एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने ही संस्था किंवा ही परिषद किंवा हा समूह त्या काळी उभारला गेला होता. म्हणजे हे राष्ट्रकुल स्थापन करण्यामागे ब्रिटिशांचा मूळ उद्देश काय होता तर साम्राज्याअंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर, जशा काही वसाहती आफ्रिकेत होत्या, काही ऑस्ट्रेलियात होत्या, काही आशिया खंडात होत्या, जसं भारत आहे, तिकडे ब्रह्मदेश आहे, अशा. तर ह्या सर्व वसाहतींवर जे गव्हर्नर होते, इथला कारभार बघण्यासाठी जे गव्हर्नर नेमले होते, या गव्हर्नर आणि प्रशासकांनी, गव्हर्नर जनरल आणि त्याच्या हाताखालचे प्रत्येक पुन्हा प्रांताचे गव्हर्नर, जसं भारतामध्येच मुंबई प्रांत होता, मद्रास प्रांत होता, यावर सुद्धा गव्हर्नर होते. तर ह्या गव्हर्नर म्हणजे हा प्रशासक आणि जो मुख्य गव्हर्नर आहे या वेगवेगळ्या वसाहतींचे, तर या राष्ट्रकुलाच्या निमित्ताने त्यांच्या एकमेकांशी भेटी झाल्या तर त्यांना एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करता येईल. त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या समस्या, त्यांनी त्या समस्यांची सोडवणूक वसाहतीचा कारभार करताना कशा पद्धतीने केली, या सर्व पद्धतींचा या अनुभवांची देवाणघेवाण करता येईल हा मूळ उद्देश. आणि एक त्यांच्या त्या वसाहतींमध्ये किंवा ब्रिटिश साम्राज्यामध्ये एकसूत्रता आणता येईल कुठेतरी. कोणत्या कोणत्या बाबतींमध्ये तर राजकीय प्रशासनाच्या बाबतीमध्ये, प्रशासकीय धोरणं राबवत असताना, त्यांची अंमलबजावणी करत असताना आणि त्या भागातल्या सामाजिक सुधारणा किंवा एकंदरीत सामाजिक विकास करत असताना तेथील जनतेचा, या सर्व प्रयत्नांमध्ये त्यामुळे काय येऊ शकतं, एकसूत्रता येऊन ते अधिक सोयीचं
होऊ शकतं प्रशासन, या उद्देशाने खरं म्हणजे ही संस्था किंवा हा समूह त्यावेळी उभारला गेला होता किंवा याची उभारणी झालेली होती. की हे जे आपण उद्देश बघितले, हे उद्देश कोणते आहेत की जेव्हा राष्ट्रकुल स्थापन झालं होतं म्हणजे 1931च्या आधी हे उद्देश होते. पण आता जेव्हा सर्व वसाहती स्वतंत्र झालेल्या आहे, सर्व या राष्ट्रकुलचे आता जे सदस्य देश आहे हे स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे, तर हे उद्देश तर अजूनही लागू आहेत की या सर्व देशांच्या अध्यक्षांच्या प्रमुखांच्या भेटी होतील, अनुभवांची देवाणघेवाण होईल आणि कुठेतरी राजकीय, प्रशासकीय, सामाजिक बाबतीमध्ये सुद्धा सहकार्य मिळेल. हे उद्देश तर आहेतच आजही, पण आजच्या राष्ट्रकुलाचे अजूनही काही उद्देश साध्य करायचे आहेत. कारण आज हे सर्व स्वतंत्र देश आहे, काळ परिस्थिती बदललेली आहे. तर ते उद्देश कोणते आहेत पुस्तकात दिलेले नाही आहेत, तरी तुम्ही ते फक्त तुमच्या माहितीसाठी मी सांगते आहे की लोकशाही, साक्षरता, मानवाधिकार, उत्कृष्ट प्रशासन, उत्कृष्ट प्रशासनाअंतर्गत न्याय, मुक्त व्यापार, जागतिक शांतता, व्यक्तिगत स्वातंत्र्य, समानता, क्रीडा या इत्यादी बाबतीतही हे सर्व ह्या देशांनी सहकार्य करावं आणि यात देवाणघेवाण करून या क्षेत्रांमध्ये स्वतःचा विकास आणि जनतेचं कल्याण साध्य करावं, असं हे आत्ता जी राष्ट्रकुल परिषद आहे तिचे हे उद्देश आहेत, व्यापक उद्देश आहेत. सुरुवातीचा उद्देश पाहिला आपण, तो फक्त ब्रिटिश साम्राज्याच्या हेतूने सीमित होता, पण आताचे हे उद्देश मात्र हे सर्वसमावेशक असे आहेत. आणि हे सर्व उद्देश सिंगापूर घोषणेमध्ये या उद्देशांचा समावेशसुद्धा केलेला आहे. 1917मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला. आपण बघितलं की ब्रिटनचं साम्राज्य हे जवळपास 4ही खंडांमध्ये होतं. पुढे अमेरिका खंडातले 13 वसाहती स्वतंत्र झाल्या आणि एक एक वसाहत हातातून निघत गेली आणि मग ह्या वसाहती कायमच्या हातातून निघून जाऊ नयेत म्हणून 1917मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याने त्यांच्या साम्राज्याअंतर्गतच स्वायत्त राज्यांचा दर्जा दिला. हीच ऑफर 1919मध्ये भारतालाही मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आली होती की भारतालाही स्वायत्त दर्जा दिला जाईल वसाहती अंतर्गत, ज्याला आपण म्हणतो की वसाहतीचे स्वराज्य. परंतु भारताने हे नाकारलं, कारण आता भारताची मागणी कोणती होती? पूर्ण स्वातंत्र्याची. तर ह्या 4 देशांना मात्र स्वायत्त राज्याचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला. तसंच 11 डिसेंबर 1931मध्ये आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण इंग्लंडने जाहीर केले की वाढत्या स्वातंत्र्य चळवळी, स्वातंत्र्य लढे, आंदोलने वसाहतींमध्ये चालू झाले होते आणि या वसाहती हातच्या निघून जाऊ नयेत म्हणून कुठेतरी याही उर्वरित वसाहतींना टप्प्याटप्प्याने वसाहतीचं स्वायत्तता देण्याचं धोरण इंग्लंडनी जाहीर केलं होतं, जे काही वसाहतींनी नाकारलं होतं. कारण त्या वसाहतींना आता पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं. इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर हा कायदा संमत केला 28 एप्रिल 1949ला. हा कायदा संमत करून या कायद्याद्वारे राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. हा कायदा संमत केला आणि या कायद्याद्वारे जे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींचा एक समूह तयार केला जाईल आणि या समूहाच्या माध्यमातून त्या वसाहतींच्या विकासाचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे लोकशाही, समानता, मानवाधिकार, व्यक्तिगत स्वातंत्र्य, क्रीडा सामने या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करून एक सोबत सर्वांचा विकास सहकार्याने साध्य होईल असा यामागे उद्देश होता. IMP वाक्य आहे, इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर हा कायद्याद्वारे म्हणजे हा कायदा पास करून
राष्ट्रकुलास मान्यता दिली. आणि हा कायदा कधी पास केलेला आहे? 28 एप्रिल 1949ला. या कायद्यान्वये राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली. प्रथेनुसार या संघटनेचे, बघा 1949ला भारत स्वतंत्र झालेला होता आणि तरीसुद्धा भारताने या राष्ट्रकुलामध्ये सदस्य किंवा सभासद होणं हे स्वीकारलं होतं, तेही स्वेच्छेने. कुठेही जबरदस्ती नव्हती स्वतंत्र भारतावर की त्यांनी या समूहामध्ये आलंच पाहिजे, पण हे स्वेच्छेने स्वीकारलं होतं. आणि असंच ज्या वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या त्यांनी पण स्वेच्छेने स्वीकारलं, म्हणूनच याला स्वयंस्फूर्त आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रकुलला म्हटलं जातं. या प्रथेनुसार या संघटनेचे औपचारिक प्रमुखपद ब्रिटिश राजा अथवा राणीकडे कायम आहे. म्हणजे या राष्ट्रकुलाचे नेहमीसाठी अध्यक्ष कोण राहील? तर ब्रिटनचा राजा किंवा राणी, म्हणजे ब्रिटनच्या राजपदावर जो कोणी असेल तो अध्यक्ष राहील. राष्ट्रकुलाचे लंडनमध्ये स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आलं 1965मध्ये. पूर्वी या राष्ट्रकुलाचा कारभार परराष्ट्र खात्यातला एक विभाग बघत होतं, पण 1965ला स्वतंत्र एक सचिवालय या राष्ट्रकुल परिषदेसाठी लंडनमध्ये स्थापण्यात आलं. त्याचं मार्लबरो हाऊस, त्या सचिवालयाचं नाव आहे मार्लबरो हाऊस. स्वयंस्फूर्त सहकार्य कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये? तर राजकीय व राजनैतिक. ही कायदेशीर संघटना नसून ही राजकीय राजनैतिक संघटना आहे. स्वयंस्फूर्त सहकार्य हे या राष्ट्रकुलाचे पायाभूत तत्व आहे. म्हणजे स्वयंस्फूर्त स्वरूपाची ही संघटना आहे आणि स्वतःच्या इच्छेने आम्हाला या देशांशी सहकार्याचं धोरण स्वीकारायचं आहे, हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व होतं. आता 1949 किंवा 50-65 नंतर 1950 ते 65पर्यंत जवळपास 99% वसाहती या स्वतंत्र झालेल्या होत्या. तत्पूर्वी या राष्ट्रकुलाचं नाव इम्पिरियल कॉन्फरन्स हे जे होतं ते मग आता बदलवण्यात आलं, कारण आता सर्व देश कसे होते? हे काही आता साम्राज्याअंतर्गत नव्हते, तर हे सर्व देश स्वतंत्र झाले होते आणि मग याला ब्रिटिश कॉमनवेल्थ असं म्हटलं गेलं. पुढे ब्रिटिश हा शब्दही काढण्यात आला आणि फक्त कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स असं याला म्हटलं गेलं. आज तर फक्त कॉमनवेल्थ असंच म्हटलं जातं शॉर्टमध्ये, पण कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स असं म्हटलेलं आहे. 1947मध्ये ब्रिटिश हा शब्दही काढण्यात आला आणि आता फक्त नाव पडलं आहे कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे स्वातंत्र्याआधी ब्रिटिश हा शब्द होता किंवा इम्पेरियल कॉन्फरन्स असं म्हटलं जात होतं, पण आता साम्राज्य संपलं त्यामुळे आता इम्पेरियल पण गेलं, ब्रिटिशही गेलं. आता फक्त काय राहिलेलं आहे 1947 नंतर? कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. सांगते आहे थोडी, ती लक्षात घ्या की या राष्ट्रकुल परिषदेमध्ये जे 53 देश सहभागी आहे त्यांच्या लोकसंख्येचा विचार केला तर जागतिक लोकसंख्येच्या 35% लोकसंख्या या राष्ट्रकुल सदस्य देशांमध्ये राहते. त्यानंतर भूभागाचा विचार केला तर जागतिक भूभागाच्या 20% भूभाग या 53 देशांनी व्यापलेला आहे. तसंच या सध्या या मी जे सांगितलं की अध्यक्ष नेहमीसाठी ब्रिटनचा राजमुकुट राहणार आहे, म्हणून आता राणी एलिझाबेथ दुसरी सध्या या राष्ट्रकुलाची अध्यक्ष आहे आणि यांच्या महासचिव म्हणजे या राष्ट्रकुल परिषदेचे जे महासचिव आहेत त्यांची निवड सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांद्वारेच केली जाते आणि सध्या पॅट्रिसिया कार्लेस्ट हे सध्या महासचिव किंवा सरचिटणीस ज्याला आपण म्हणू ते आहेत. कोण आहेत? पॅट्रिसिया कार्लेस्ट हे. ठीक आहे, ही थोडी एक्स्ट्रा माहिती आहे. मी जसं सांगितलं की हिला सनद वगैरे काही नाही आहे या परिषदेला, कारण ही राजनैतिक स्वरूपाची आहे आणि विशेष म्हणजे स्वयंस्फूर्त अशी ही संघटना किंवा समूह आहे. या समूहाचं म्हणजे जे सदस्य देश आहे
त्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक दर 2 वर्षातून एकदा होते. दर 2 वर्षातून एकदा होते. आणि भारत, कॅनडा, ब्रुनेई, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, घाना असे एकूण 53 सदस्य आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर हे नावं बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल ह्या सगळ्या एकेकाळी ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. आणि याचे सरचिटणीस आहे कमलेश शर्मा, भारतीय व्यक्ती आहे. सध्या जे सरचिटणीस आहे ते आहे कमलेश शर्मा. आणि या राष्ट्रकुलाच्या सर्व कार्यांसाठी सरचिटणीसास जबाबदार धरलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका आशिया खंडातील इंग्लंडच्या अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. आपण याचा अभ्यास आधीच्या प्रकरणांमध्ये केलेला आहे की 1965पर्यंत जवळपास आफ्रिकेतल्या बहुतांश वसाहती या स्वतंत्र झालेल्या होत्या. त्याचे श्रेय काही अंशी तरी राष्ट्रकुलला द्यावयासच हवे. कारण या राष्ट्रकुलाचं जे काही संघटन झालं आणि या राष्ट्रकुलामध्ये जे काही वसाहती होत्या पण आता जे स्वतंत्र देश झाले होते, उदाहरणार्थ भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारखे देश, या देशांनी अजूनही ज्या काही वसाहती यावर ब्रिटिशांचं राज्य आहे तर त्या विरोधात त्यांच्यावर दबाव आणणं सुरू केलं होतं. आणि कुठेतरी ब्रिटिशांना सुद्धा त्या दबावाचा विचार करता या उर्वरित वसाहतींनाही स्वातंत्र्य देण्यास भाग पाडलं होतं. याचं उत्तम उदाहरण आहे की दक्षिण रोडेशिया या भागामध्ये 1965ला स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालेलंच होतं आधीपासून, पण त्यांनी 1965ला स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं. पण तरी ब्रिटिशांनी त्यांना स्वातंत्र्य दिलं नव्हतं. पण मग राष्ट्रकुलमध्ये दबाव आणला गेला ब्रिटनवर, निषेध व्यक्त केले गेले आणि शेवटी या ब्रिटनला 1979मध्ये या दक्षिण रोडेशियामध्ये निवडणुका घ्याव्या लागल्या. आणि मग निवडणुकीमध्ये जे काही कौल आला आणि त्यानुसार मग त्यांना लॅकेस्टर हाऊस करारानुसार स्वातंत्र्य देण्यात आलं. आणि झिम्बाब्वे म्हणजे दक्षिण रोडेशियाचं नामांतरण झालं झिम्बाब्वे असा हा एक नवा देश जगाच्या नकाशावर आला. म्हणजे इथे जे म्हटलं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका आशिया खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले, त्याचे श्रेय काही अंशी तरी राष्ट्रकुलला द्यावयास हवे. याचं हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. कारण जिथे जिथे ब्रिटिश अन्यायकारक वसाहती अजूनही ताब्यात ठेवून होतं या धोरणाने, तिथे तिथे या राष्ट्रकुलाचे जे स्वतंत्र देश म्हणून जे सदस्य होतं त्यांनी कुठेतरी त्या गोष्टीचा निषेध करणं सुरू केलं होतं. वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रीय संग्रामांमुळे आणि बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ब्रिटिश साम्राज्याचे विघटन अपरिहार्य ठरले. आता वसाहतींमध्ये जे निर्माण झाले होते स्वातंत्र्य लढे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती पण बदलत होती. लोकशाही या तत्वाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक राजकारणात मिळत होता. आणि तसंच जे स्वतंत्र झालेल्या वसाहती होत्या ह्या वसाहतीसुद्धा या पारतंत्र्यातल्या वसाहतींना पाठिंबा देत होत्या स्वातंत्र्यासाठी. पाहिजे ती मदत करण्याची त्यांची तयारी होती. आणि कुठेतरी UN पण जे एक मानवाधिकार स्वयंनिर्णय हे जे तत्त्व होते या सगळ्यांचा परिपाक म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय ही परिस्थिती जी निर्माण झाली होती त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचं विघटन म्हणजेच ब्रिटिशांच्या अंतर्गत असलेल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे हे आता अपरिहार्य ठरले होते. त्याचबरोबर वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली होती. आणि कुठेतरी ब्रिटनला हाही एक विश्वास हे देश देत होते की जरीही या वसाहती स्वतंत्र झाल्या तरी राष्ट्रकुलाअंतर्गत त्या कायम राहणार आहेत स्वेच्छेने. आणि त्या कुठेतरी ब्रिटनशी त्यांचे जे संबंध आहेत मग व्यापारी असो राजकीय असो ते सुद्धा कायम राहणार आहेत. अशाप्रमाणे त्याच प्रदेशांना स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटनमधील काही स्तरांमध्ये मानसिक विरोध होता. उदाहरणार्थ चर्चिलचाच भारताला स्वातंत्र्य देण्यास विरोध होता. परंतु राष्ट्रकुलच्या माध्यमातून हा विरोध आणि मी आत्ता जे विश्लेषण केलं की कुठेतरी ब्रिटनशी जे संबंध आहेत ते कायम राहणार आहेत या भूमिकेतून कुठेतरी हा अंतर्गत विरोध
वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचा किंवा मानसिक जो विरोध होता तो सुद्धा काहीसा या राष्ट्रकुलातल्या सदस्यांच्या समजवण्यामुळे म्हणा किंवा दबावामुळे म्हणा कमी झालेला आपणास दिसून येतो. तर हा विरोध जो काही कमी झाला होता त्याला एक रिझन अजूनही होतं, ते म्हणजे भारत स्वतंत्र झालेला होता जेव्हा या राष्ट्रकुलाची आपण बघितलं की स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर या कायद्याने जी पुन्हा एक अधिकृत स्थापना झाली होती आणि वसाहती स्वतंत्र झाल्यानंतर, तोपर्यंत तर भारत स्वतंत्र झाला होता पण तरीही भारताने या राष्ट्रकुलामध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे कुठेतरी संबंध संपणार नाहीत ही पण एक ज्याला आपण हमी म्हणू ही ब्रिटनला भेटली आणि त्यामुळे पण हा विरोध कमी झाला असं आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यानंतरही जो सहकार्य संबंध आहे तो सार्वभौमत्व मान्य करूनही तसाच राहील. या वसाहतींना स्वातंत्र्य दिल्यानंतरही ही कुठेतरी एक हमी मिळाल्यामुळे तोही एक विरोध मावळला आणि 1965पर्यंत अनेक वसाहती आफ्रिका खंडातल्या किंवा आशिया खंडातल्या ह्या स्वतंत्र झाल्या आणि ब्रिटनचं साम्राज्य हे त्याचं विघटन झालं आणि ते फक्त ब्रिटनपुरतं मर्यादित राहिलं असं आपण म्हणू शकतो. आता याच्या पुढचा भाग आहे राष्ट्रकुल आणि भारत. त्यापूर्वी आपण हे बघितलं की 1965मध्ये लंडन येथे सचिवालयाची स्थापना झाली राष्ट्रकुलच्या संदर्भामध्ये. तर हे सचिवालय नेमकं काय काम करतं मी तुम्हाला नाव पण सांगितलं की कमलेश शर्मा सध्या सचिव आहेत किंवा सरचिटणीस आहेत आणि ते सर्व कार्यासाठी जबाबदार त्यांना धरलं जातं. तर सचिवालय कोणतं काम करतं किंवा कोणते कार्य केले जातात तर शिखर बैठका घेणे या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या, त्यानंतर दर 2 वर्षांनी ही शिखर बैठक होते. त्यानंतर सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या बैठका घेणे मंत्री परिषदेअंतर्गत, सल्लागार समितीच्या बैठका घेणे, सदस्य देशांमध्ये संवाद व धोरण सल्ला कार्य इत्यादी घडवून आणणे, म्हणजे यांच्यामध्ये संवाद घडवून आणणे, त्यांना विशिष्ट कार्यासंबंधी एखादं धोरण मार्गदर्शन पाहिजे असेल, सल्ला पाहिजे असेल तर ते कार्यसुद्धा या सचिवालयामार्फत केलं जातं. त्यानंतर हे महासचिव जे आहेत हे सचिवालयाचे नेतृत्व करतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि 4 वर्षांसाठी हे पद त्यांना मिळतं. म्हणजे एकदा नेमणूक झाल्यावर 4 वर्ष त्यांचा कार्यकाळ असतो आणि जास्तीत जास्त 2 वेळा एका व्यक्तीला हे पद भूषविता येतं असा संकेत आहे की 2 टर्म झाल्या तर तिसरी टर्म त्या व्यक्तीला पुन्हा महासचिव पदाची मिळत नाही. तर एकंदरीत सचिवालयाबाबत ही एक्स्ट्रा माहिती आहे. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे राष्ट्रकुल आणि भारत. राष्ट्रकुल आणि भारत 29 एप्रिल 1949ला स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर या कायद्यान्वये आणि लंडन ठरावाद्वारे या राष्ट्रकुलाची पुन्हा अधिकृत नव्याने स्थापना झाली. कारण आधी राष्ट्रकुल निर्माण केलं होतं ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने. आता मात्र ही स्थापना जी आहे ही स्वतंत्र देश यामध्ये सहभागी होतात आहे या दृष्टीने. 1948मध्ये राजस्थान येथील जयपूरमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात जवळपास 64वे अंदाजन हे अधिवेशन होतं काँग्रेसचं. कारण आपण बघितलं की 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय सभेची, ज्याला पुढे काँग्रेस म्हटलं गेलं आणि त्यांच्या सनदेनुसार दरवर्षी या काँग्रेसचं म्हणजेच राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरत होतं. तर असंच एक अधिवेशन 1948 सालचं राजस्थान येथील जयपूरमध्ये भरलं, जे 64वे अधिवेशन होतं असं म्हटलं जातं. आणि या अधिवेशनामध्ये तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी राष्ट्रकुलामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला की स्वतंत्र भारत पहिले वसाहत होता तेव्हाही तो राष्ट्रकुलाचा सदस्य होता, पण आता स्वतंत्रता प्राप्त केल्यानंतरही भारत या राष्ट्रकुलाचा सदस्य राहू इच्छितो आणि स्वेच्छेने राहू इच्छितो असं त्यांनी जाहीर केलं.
समता आणि सार्वभौमत्व तत्वाच्या आधारे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य झाला. म्हणजे पण भारत या राष्ट्रकुलचा सदस्य होतो आहे, त्याने हा निर्णय घेतला आहे, पण या राष्ट्रकुलामध्ये भारत एक सार्वभौम राज्य आहे, राष्ट्र आहे, हे मान्य करावं लागेल किंवा त्याच तत्वाच्या आधारे भारत यात सामील होतो आहे. आणि सर्व देशांसाठी समता हे तत्त्व अंगीकारलं जाईल. प्रत्येक देशाला समान दर्जा दिला जाईल ह्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक सदस्य देशाला. या तत्वाच्या आधारेच भारत राष्ट्रकुलचा सदस्य झाला. या निर्णयास तत्कालीन परिस्थितीची सुद्धा पार्श्वभूमी होती. आता हा निर्णय का घेतला नेहरूंनी? जरी स्वेच्छेने घेतला असला तरी का घेतला? कारण आपण नुकतंच स्वतंत्र झालेलो होतो. ब्रिटिशांनी प्रचंड प्रमाणात भारताचं शोषण केलेलं होतं आणि भारताला आता विकास करायचा होता. भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा इंग्लंडकडून होणारा पुरवठा. आता हा विकास आपल्याला संरक्षणात्मकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजनयिकदृष्ट्या, कारण आपण लोकशाही स्वीकारली होती स्वतंत्रतेनंतर, तर ह्या सर्वच बाबतीमध्ये आपण ब्रिटनकडे एक मार्गदर्शक म्हणून बघत होतो. आणि ब्रिटनही भारताला, म्हणजे भारत त्याची एकेकाळी वसाहत असल्याकारणाने जे काही त्यांच्याशी आपले आर्थिक संबंध होते, आयात निर्यात होती, याही दृष्टीने आपण बहुतांश व्यापाराच्या दृष्टीने ब्रिटनवर त्यावेळी अवलंबून होतो. त्यातच भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा इंग्लंडकडून होणारा पुरवठा. भारत स्वतंत्र झाल्या लगेच पाकिस्ताननी काश्मीर मुद्द्यावरून भारतावर आक्रमण केलं होतं आणि भारत इतका काही सक्षम नव्हता की सर्व लष्करी साधनं सामग्री भारत निर्माण करू शकेल. त्यावेळी आपण ती इंग्लंडकडून, ब्रिटनकडून ती आयात करत होतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला ब्रिटनशी संबंध ठेवणे हे आवश्यक होतं. भारतास मिळणाऱ्या परकीय हुंडणावळीच्या सुविधा. हुंडणावळी म्हणजे काय की कधीकधी आपण उधारी घेतो आणि ती उधारी फेडण्यासाठी म्हणजे आपण चेक देतो त्यांना की आज आम्ही हा माल उचलतो, हा तुम्हाला चेक देतोय पुढच्या तारखेचा, ज्याला आपण ड्राफ्ट म्हणू, तो वटेल तुमचा त्यावेळी. कारण आमची जी देवाणघेवाण आहे, आम्हाला दुसऱ्याचं देणं प्राप्त झालं की आम्ही ते बँकेत टाकणार आणि तुमचा चेक वटणार. आणि जर नाहीच झालं तर कुठेतरी आपण हा सर्व व्यवहार ब्रिटनच्या जेव्हा आपण वसाहत होतो तेव्हा ब्रिटनच्या बँकेमार्फत हा व्यवहार आपला चालत होता आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना. तर तो अजूनही आपल्याला ती सुविधा काही काळ हवी होती आणि ही सुविधा आपल्याला ह्या राष्ट्रकुलात सदस्य राहिलो तर ब्रिटनशी संबंध कायम राहून ह्या परकीय हुंडणावळीची सुविधा आपल्याला मिळणार होती. भारताच्या निर्यात मालास ब्रिटिश बाजारपेठेत मिळणारी जकात सवलत. मी सांगितलं की भारताचा बराचसा व्यापार हा ब्रिटनशी होता आणि वसाहत होता भारत एकेकाळी त्याची, म्हणून आपल्याच वसाहतीतून येणारा जो माल आहे त्याला कुठेतरी या ब्रिटननी जकातामध्ये सवलत दिलेली होती. त्यामुळे सुद्धा ही अजून काही काळ अशीच चालू राहावी हे सुद्धा त्यामागे एक धोरण होतं की आत्ता कुठे भारत रांगायला लागलाय स्वतंत्र झालेला भारत, तर आपल्याला ब्रिटनच्या या मदतीच्या हाताची सुद्धा गरज होती. तसेच सांगितलं मी की स्वतंत्र झाल्या पाकिस्ताननी काश्मीर मुद्दा उकरून काढून भारतावर आक्रमण केलं होतं आणि पाकिस्तानची बाजू कशी योग्य आहे हे पाकिस्तान जगाला सांगत होतं. तर ह्या पाकिस्तानच्या भारत विरोधी प्रचारास की भारताने काश्मीरवर कब्जा केलेला आहे लष्करी सामर्थ्याच्या बळावर वगैरे असे जे अपप्रचार की मुस्लिम लोकांवर काश्मीरमधले अन्याय अत्याचार होतो आहे वगैरे, त्यांची इच्छा पाकिस्तानात विलीन व्हायची आहे, त्यांना जबरदस्ती भारतात विलीन केलं गेलं आहे, असा जो काही अपप्रचार चालू होता पाकिस्तानचा, तर या प्रचाराला अटकाव करणे, आपलं म्हणणं मांडणे आणि पाकिस्तान कसा चुकीचा आहे हे जगाला सांगण्यासाठी सुद्धा भारताला UN व्यतिरिक्त, कारण भारत UNचा पण सदस्य आहे, फाउंडर मेंबरच होता, पण त्याही व्यतिरिक्त अजून एक ज्या राष्ट्रांशी आपले संबंध आहेत त्या राष्ट्रांना हे पटवून देण्यासाठी एक अजून चांगलं व्यासपीठ, खुलं व्यासपीठ भारताला उपलब्ध होणार होतं ह्या राष्ट्रकुलचा सदस्य झाल्यावर.
आणि पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडण्यासाठी पण या व्यासपीठाची, ह्या सदस्य राष्ट्रांची आपल्याला पाठिंबा मिळणं आवश्यक होतं. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून पंडित नेहरूंनी स्वतंत्रतेनंतरही राष्ट्रकुलाचा स्वेच्छेने सदस्य होण्याचं धोरण स्वीकारलं आणि तसा निर्णय घेतला. मग इतर राष्ट्रांशीही आपले आर्थिक, लष्करी, राजनैतिक संबंध प्रस्थापित होणं सुरू झालं. जसजसा भारत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात, आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आपली एक जागा बनवणं सुरू केलं, एक विकसनशील राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हायला लागली, या राष्ट्रकुलमधल्या सदस्य देशांव्यतिरिक्तही इतर जगातल्या इतर राष्ट्रांशीही आपण आपले आर्थिक, लष्करी, राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि कुठेतरी कालांतराने हळूहळू ब्रिटनवर असणारं भारताचं अवलंबित्व कमी झालं आणि पुढे मग आपण आपल्या भरोशावर किंवा आपण पुढे होऊन आपण सारखी संघटना स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला किंवा अलिप्ततावादी गट स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला गेला. तर अशा पद्धतीने जे काही भारताचं प्रतिमा स्थान उंचावत गेलं, तर राष्ट्रकुल सार्क किंवा UN तुलनेमध्ये मग दुय्यम स्थान भारताने या राष्ट्रकुलच्या बाबतीत राष्ट्रकुलला दुय्यम स्थान मिळालं भारताच्या नजरेमध्ये, असं आपण म्हणू शकतो की स्वातंत्र्यानंतर जे महत्त्व होतं राष्ट्रकुलचं भारतासाठी ते कुठेतरी आता आपल्याला कमी झालेलं दिसतं. त्या मानाने सार्कचं किंवा UN भारताचं स्थान हे आता भारतासाठी महत्त्वाचं आहे. याशिवाय कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा प्रमुख सहभाग आहे. आता कॉमनवेल्थ गेम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रकुल समूहाअंतर्गत दर 4 वर्षांनी क्रीडा सामने भरवले जातात आणि त्यामध्ये या राष्ट्रकुलचे सदस्य देश सहभाग घेत असतात. या व्यतिरिक्तही जे सदस्य देश नाही त्या देशांनासुद्धा यात सहभाग घेण्याची सूट दिली गेलेली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत देशातील हौशी खेळाडूंचे ब्रिटिश एम्पायर गेम्स हे ऑलिम्पिकच्या धर्तीवर सामने व्हायचे. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी ब्रिटिशांच्या अधीन ज्या काही वसाहती होत्या त्या वसाहतींमधील जे खेळाडू होते, हौशी खेळाडू, या खेळाडूंचे सामने भरवले जायचे ऑलिम्पिकच्या धर्तीवर म्हणजे दर 4 वर्षांनी आणि या वसाहतींमधले हे हौशी खेळाडू यामध्ये भाग घ्यायचे आणि त्यावेळी त्याला म्हटलं जायचं ब्रिटिश एम्पायर गेम्स. या क्रीडा स्पर्धांची कल्पना रेव्हरंड ॲस्टली कूपर यांनी मांडली होती. म्हणजे अशा प्रकारचे वसाहतींमधल्या हौशी खेळाडूंचे सामने भरवले जावे ही कल्पना कोणी मांडली आहे? रेव्हरंड ॲस्टली कूपर. यामागे उद्देश होता की जेणेकरून वसाहतींशी आपापसात संबंध तयार होतील आणि एक पूर्ण साम्राज्याअंतर्गत आपलेपणाची, एका साम्राज्याचे आपण घटक आहोत ही अशी भावना निर्माण होईल असा यामागे उद्देश होता. 1950 पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम्स असं म्हटलं जायला लागलं. ब्रिटिश एम्पायर गेम्स हे नाव बदललं कारण बहुतांश वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या आणि या संघटनेचे नाव इम्पिरियल कॉन्फरन्स न राहता किंवा ब्रिटिश कॉमनवेल्थ न राहता फक्त कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स झालं होतं. म्हणून या खेळांचंही नाव बदलून ब्रिटिश एम्पायर गेम्स हे नाव बदलून काय ठेवलं गेलं? फक्त कॉमनवेल्थ गेम्स असं केलं गेलं. 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या राज्यारोहण प्रसंगी म्हणजे पंचम जॉर्ज ज्याला आपण म्हणतो तो राजा बनला ब्रिटनचा. त्याच्या आधीच्या राजाचा 6 मे 1910ला मृत्यू झाला आणि हा राजगादीवर आला, पण याचा अधिकृत राज्यारोहण झालं 22 जून 1911ला अधिकृत राज्यारोहण. आणि विंडसर घराण्याचं ही राजसत्ता होती आणि या प्रसंगी जवळपास वर्षभर हा राजा बनला. म्हणून वर्षभर तिथे पूर्ण ब्रिटिश साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे उत्सव साजरे केले गेले आणि मग या घटनेचा एक
आठवण म्हणून की या दिवशी किंवा या वर्षी हा राजा बनला पंचम जॉर्ज ब्रिटनचा, म्हणून इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली. म्हणजे 1911ला या सामन्यांना सुरुवात झाली. जवळपास त्या वर्षी झाल्यानंतर मग कधी कधी अधेमध्ये होत होती, पण 1930 पासून मात्र दर 4 वर्षांनी एक एक कुठेतरी त्यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून मग 1911ला तर हे सामने झाले, मध्ये पण झाले, पण 1930 पासनं दर 4 वर्षांनी हे सामने भरवायला सुरुवात झाली, जो आजपर्यंत हा नियम पाळला जातो आहे. हा पंचम जॉर्ज असा पहिला ब्रिटिश राजा होता की ज्याने भारताला म्हणजे तो राजा झाल्यावर भारताला भेट दिली. हा असा पहिला राजा होता की या भारतामध्ये आल्यावर त्याने दिल्लीला स्वतःचा दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये राजमुकुट आणि राजतिलकाद्वारे त्याचा भारतीय पद्धतीने त्याचं राज्यारोहण केलं गेलं. हा असा पहिला ब्रिटिश राजा होता. 1986 मधील राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजल्या, कारण या स्पर्धेवर बऱ्याच राष्ट्रांनी, जवळपास 32 राष्ट्रांनी बहिष्कार घातला होता. का घातला होता तर या फक्त 26 देश यामध्ये सहभागी झाले. ग्रेट ब्रिटनने दक्षिण आफ्रिका संबंधीचे वर्णद्वेषी धोरण बदलावं. तुम्हाला सांगितलं मागच्याही एका व्हिडिओमध्ये मी की 1990पर्यंत दक्षिण आफ्रिकेमध्ये गोरा काळा हा भेद होता. तर ब्रिटनने हे धोरण बदलावं दक्षिण आफ्रिका संबंधीचं. तसंच नामिबियाचे स्वातंत्र्य, दक्षिण आफ्रिकेच्या ज्याला आपण म्हणतो की नियंत्रणाखाली हा नामिबिया होता आणि स्वतंत्रता देत नव्हते, तर नामिबियाला स्वातंत्र्य देण्यात यावं या 2 गोष्टींचा आग्रह या राष्ट्रकुलमधल्या या 32 सदस्य राष्ट्रांनी धरला. आणि जोवर हे ब्रिटन असं वागत नाही तोवर आम्ही राष्ट्रकुल गेम्सवर, म्हणजे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर आम्ही बहिष्कार टाकतो असं यांनी जाहीर केलं. आणि म्हणूनच 1986च्या या राष्ट्रकुल क्रीडा सामन्यांवर या देशांनी बहिष्कार घातला. इंग्लंडने आपले धोरण बदलले नाही म्हणून भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. म्हणजे या 32 देशांमध्ये एक देश भारत हा होता. 21व्या शतकात भारत या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावत आहे. आता भारताचा विचार करता 1983मध्ये नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे राष्ट्रकुल शिखर परिषद भरली होती. म्हणजे ज्या शिखर परिषदा होतात तर ती 1983ची नोव्हेंबरमधली शिखर परिषद भारतात भरली होती. त्यानंतर भारतामध्ये 2010ला दिल्ली येथेच राष्ट्रकुल गेम्स क्रीडा सामने आयोजित केले होते. यजमानपद भारताला होतं त्यावेळी 2010मध्ये. 3 ते 14 ऑक्टोबर या काळामध्ये हे क्रीडा सामने आयोजित केले गेले होते, 19वे क्रीडा सामने. आणि या सामन्यामध्ये जवळपास 71 देश सामील झालेले होते. 71 देश सामील झाले होते. आता पुढचे 2022चे हे कॉमनवेल्थ जे सामने आहेत हे बर्मिंगहॅम, इंग्लंड मधलंच एक शहर बर्मिंगहॅम येथे आयोजित केले जाणार आहेत. कदाचित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी काय परिस्थिती राहते त्यानुसार, पण सध्या तरी 2022चे हे सामने बर्मिंगहॅम येथे आयोजित केले जातील असं ठरलेलं आहे. तर एकंदरीत या प्रकरणाच्या दृष्टीने आपला हा पोर्शन इथे संपतो आहे. 1986च्या एडिनबर्ग येथील कॉमनवेल्थ गेम्सवर, म्हणजे इंग्लंडचाच एक भाग आहे स्कॉटलँड, इथे या स्पर्धा भरल्या होत्या. आणि ब्रिटनच्या धोरणाचा कुठेतरी निषेध करण्यासाठी म्हणून आणि ब्रिटन जे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला कुठेतरी पाठिंब्याचं धोरण अवलंबत आहे म्हणूनच दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी
जे काही एक धोरण आहे किंवा नामिबियाला दाबून ठेवण्याचा जो प्रकार दक्षिण आफ्रिका करतो आहे त्याला कुठेतरी ब्रिटनचा एक छुपा पाठिंबा आहे असं ह्या सदस्य राष्ट्रांचं 32 राष्ट्रांचं एक म्हणणं होतं. आणि म्हणूनच ब्रिटनने हे धोरण बदलावं म्हणून या राष्ट्रांनी बहिष्कार घातला होता. आणि त्यामध्ये प्रामुख्याने भारत हा देशही होता, कारण भारत अलिप्ततावादी चळवळीचा सदस्य आहे आणि त्याचं एक तत्त्वच आहे की स्वातंत्र्य लढ्यांना पाठिंबा दिला जाईल, साम्राज्यवादाचा वसाहतवादाचा विरोध केला जाईल. आणि याच भूमिकेतून ह्या ब्रिटनमध्ये स्कॉटलंड येथील एडिनबर्ग येथे भरलेल्या 1986च्या कॉमनवेल्थ गेम्सवर भारतासह 32 राष्ट्रांनी बहिष्कार टाकलेला आहे. पण एरवी जे कॉमनवेल्थ गेम्स होतात त्या गेम्समध्ये भारत भाग घेतो आणि विशेष म्हणजे लक्षणीय कामगिरीसुद्धा बजावतो. पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक नेहमी वरचा असतो. आणि भारतात 2010मध्ये ज्या क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्सच्या झाल्या ते तर मी सांगितलेलंच आहे. आणि भारतामध्ये जेव्हा या स्पर्धा झाल्या तेव्हा 71 देशांचा सहभाग होता. या राष्ट्रकुलचे सदस्य देश आहेत 53, पण भारतातल्या क्रीडा स्पर्धांमध्ये 71 देशांनी सहभाग घेतला. यावरूनच आपल्याला दिसून येतं की सदस्य देश तर सहभाग घेतातच, परंतु जे देश सदस्य नाहीत त्यांनासुद्धा या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची पूर्णतः सूट दिली जाते. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. आणि पुढील प्रकरणामध्ये आपण भारत देश कसा बदलत चाललेला आहे, भारताने आपली कात टाकून एक चपळाईने विकासाचं धोरण कसं स्वीकारलं आहे आणि त्या अंतर्गत भारतात कसे बदल होत आहेत आणि भारत वैश्विक गुरु किंवा विश्वाचं नेतृत्व करण्यासाठी कसा पुढे सरसावत आहे याचा अभ्यास आपण पुढील 2 भागांमध्ये पाठांमध्ये करणार आहोत.